नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, पर्यावरण जाणीव जागृती SY BA BCom साठी आपण हे लेक्चर तयार केलेले आहे. यामध्ये आपण प्रकरण 3 परिसंस्था यामधील जो टॉपिक आहे हे बघत आहोत. मागील लेक्चरला आपण परिसंस्थेचे प्रकार या टॉपिकला सुरुवात केली आहे. यामध्ये भूपरिसंस्थेमध्ये जंगल परिसंस्था, गवताळ परिसंस्था, वाळवंटी परिसंस्था व टुंड्रा परिसंस्था याचा अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतर या लेक्चरमध्ये परिसंस्थेच्या प्रकाराचा दुसरा जो भाग आहे जल परिसंस्था या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. जल परिसंस्था, जल म्हणजे पाणी, हे सर्वांना माहीत आहे. पाणी हा जमिनीवरील किंवा भूभागावरील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. सर्वच प्रकारचे सजीव यांना जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. तसेच निर्जीव घटक जे आहे यांच्यावर देखील पाण्याच्या माध्यमातून परिणाम होऊन पुढील जे जीवनचक्र आहे हे जीवनचक्र सुलभ बनवण्यासाठी पाणी हे महत्त्वाची भूमिका आपल्याला या ठिकाणी पार पाडताना दिसून येते. यामध्ये पहिला जो प्रकार जो आहे सागरी परिसंस्था. सागर म्हणजे समुद्र. जल परिसंस्थेच्या सर्व प्रकारामध्ये सागर परिसंस्था ही जास्त विस्ताराची किंवा मोठी आहे. सागर परिसंस्थेमध्ये प्राथमिक उत्पादक म्हणजेच वनस्पतीजन्य जो प्लवक नावाचा जो वनस्पती जी आहे, ही प्लवक नावाची वनस्पती हे समुद्रामधील परिसंस्थेतील एक महत्त्वाचा एक घटक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आता हे जीव सूक्ष्म एकपेशीय व क्लोरोफिल पदार्थाचे असून ते पाण्यावर तरंगतात. म्हणजे ही वनस्पती जी आहे किंवा आपण एक जीव जरी म्हटलं तर ही वनस्पती एकपेशीय व क्लोरोफिल पदार्थाची असून ती पाण्यावर तरंगते. प्राणीजन्य प्राथमिक जीव त्या वनस्पतीचे ग्रहण करतात. म्हणजे जे काही प्राणी आहेत समुद्रामध्ये राहणारे, छोटे मोठे कीटक असतील, छोटे मोठे परजीवी मासे असतील, मोठे मासे, लहान मासे असतील, हे या जी काही प्लवक जी वनस्पती जी आहे जी पाण्यावर तरंगते तिचं सेवन यामध्ये करतात. आता ही जी या प्राणी ज्याचं ह्या वनस्पतीचं सेवन करतात त्यांचा आकार 0 मिमी ते 20 मिमी असतो. विविध जल वनस्पती, कीटक, मासे, सरपटणारे जीव सागरात राहत असतात. त्यांचं मृत शरीराचे औषध जे असतात हे सागर तळात जाऊन साचतात. त्यामुळे तेथे असंख्य जीवसमूह राहतात. महासागरामध्ये तृणभक्षक प्राणी कमी असतात. म्हणजे ज्याला आपण वनस्पती खाणारे प्राणी यांचं प्रमाण खूप कमी असतं. यामध्ये सर्वभक्षी व परोजीवी प्राणी यांची संख्या व आकार हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला समुद्रामध्ये दिसून येते. जलपृष्ठावर सूर्यप्रकाश भरपूर मिळतो. जे जलपृष्ठाचा वरचा भाग आहे तिथं सूर्यप्रकाश भरपूर मिळतो. त्याचं प्रमाण सागर तळाकडे म्हणजे जो खालचा जो खोल जो भाग आहे तिथं कमी असतं. सागर तळावर पोषक द्रव्ये अधिक असतात. पाण्याच्या मध्यांतरामध्ये प्रकाश व खाद्य कमी असते, म्हणून त्या भागात जीवसमूह कमी असतात. किनारी प्रदेश, समुद्रधुनी व उथळ सागर तळा या क्षेत्रामध्ये प्लवक जो आहे याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे त्या भागात जलचर प्राणी खूप असतात. सागरी लाटांमुळे तळावरील जे पोषक द्रव्ये असतात हे पृष्ठभागांवर आणले जातात. काही पोषक द्रव्ये नद्यांतून सागर तळावर आणून साठवले जातात. त्यामुळे किनारी भागात व उथळ सागरात जैविक जे उत्पादन आहे ते पर्यावरणास अनुकूल तयार होताना दिसून येतं. त्यामुळे या भागात अनेक समुद्र परिसंस्था अस्तित्वात येतात. औद्योगिकीकरण, लोकसंख्या वाढ, संपादनक्षय आणि वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवाचं लक्ष जी सागरी संपदा आहे हिच्याकडे वेधलं गेलेलं आहे.
गेल्या 100 वर्षामध्ये सागरी भागाचे वेध घेण्याचं मानवी प्रयत्न सागरशास्त्र या ज्ञानशाखेमध्ये प्रतिबिंबित झालेले आहे, किंवा जो काही सागरी भाग आहे या सागरी भागामध्ये काय कोणते कोणते आपल्याला खनिज असतील, वनस्पती, प्राणी असतील, याचा मानवी जीवनासाठी उपयोग करून घेता येईल का, या दृष्टीनं त्याची माहिती मिळवण्याचं काम अहोरात्र हे सागरी भागामध्ये शास्त्रज्ञांच्या माध्यमातून, संशोधकाच्या माध्यमातून चाललेले दिसून येतं. त्याज्य व दूषित पदार्थ समुद्रात सोडले जातात. आपण बघतो की आजच्या औद्योगिकरणामुळे अनेक प्रकारचे जे पदार्थ असतात नद्यांमध्ये आपण सोडतो, नद्यांच्या मार्गाने किंवा काही ठिकाणी डायरेक्ट समुद्रामध्येच असे पदार्थ सोडले जातात. त्याचा जो काही परिणाम जो आहे हा समुद्रातील जे काही सजीव आहे यांच्या नुकसानीस किंवा क्षय होण्यास याची मदत होत असते. समुद्र तळावरील जे खाणकाम आहे, तेलविहिरी आहे, अपघात यामुळे सागर जलाचं प्रदूषण वाढतं. समुद्र तळावर जे काही खाणकाम चालू आहे, खोदकाम चालू आहे, तिथं काही तेलविहिरी आहेत किंवा कधी कधी 2 जहाजांची टक्कर होते आणि त्या जहाजांमध्ये जो काही माल असेल, जर त्याच्यात जर पेट्रोल, डिझेल किंवा केरोसिन असे जर पदार्थ जर असतील तर हे पदार्थ डायरेक्ट समुद्रामध्ये मिसळले जातात व त्याचा तेथील जी काही परिसंस्था आहे त्याच्यावर मोठा घातक परिणाम आपल्याला दिसून येतो. अणुचाचण्या, नाविक तळ, क्षेपणास्त्र चाचण्या यामुळे सागरी परिसंस्था ज्या आहे यांना या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर धोके जे आहेत हे निर्माण झाल्याचे दिसून. ठीक आहे, यामधून आपल्या लक्षामध्ये सागरी परिसंस्था कशी असते हे लक्षात आलं असेल की सागरी परिसंस्था म्हणजे जिथे अतिशय खोलवरती पाण्याची पातळी आपल्याला दिसून येते. या पाण्याच्या वरच्या भागावरती प्लवक नावाची जी काही वनस्पती आहे ती या ठिकाणी आपल्याला तरंगताना दिसते. तिचा वापर करून अनेक प्रकारचे जलचर जे आहेत ते आपले उदरनिर्वाह करण्याचं काम या माध्यमातून करतात. आणि समुद्र जो आहे या समुद्राच्या माध्यमातून एक विशिष्ट प्रकारचं जलजीवन जे आहे हे आपल्याला बघायला मिळतं. पुढील मुद्दा आहे नद्यांची परिसंस्था. नदीचं पाणी हे प्रवाही असतं, म्हणजे वाहणारं असतं. ऊर्जा विनिमयाच्या दृष्टिकोनातून नद्या अपूर्ण परिस्थिती जी व्यवस्था आहे यामध्ये बघायला मिळते. सभोवतालची जी भूपरिस्थिती जी आहे या भूपरिस्थितीमधून जैविक पदार्थ नद्यांमध्ये मिसळले जातात. पाण्याच्या प्रवाहामुळे प्लॅंक्टन किंवा जीवसमूहाची वाढ होण्यास स्थैर्य निर्माण होत नाही. जे नद्यांचं पाणी जे आहे हे स्थिर नसतं, वाहत असतं. समुद्राचं पाणी स्थिर असतं, त्यामुळे नद्यांमध्ये जो काही जीवसमूह आहे हा वाढ होताना, अडथळे निर्माण होताना दिसून येतात. जैविक पदार्थ व त्याज्य पदार्थाचा नद्यांच्या प्रवाहामधून सतत निचरा होत असतो. परिस्थितिक विचारवंत नदी प्रणाली ज्या आहेत या 2 प्रकारच्या मानतात. म्हणजे ज्यांनी पर्यावरणाचा अभ्यास केलेला आहे, परिस्थितिकीचा अभ्यास केलेला आहे, त्यांच्या मते नदी प्रणाली ही 2 प्रकारची असते. त्यामध्ये पहिला प्रकार आहे जे प्रवाह तळाचे खनन करतात आणि म्हणून त्यांचे पात्र कठीण खडकाचे असते. की साधारणपणे जे प्रवाह किंवा ज्या ठिकाणी उतार असतो या उताराच्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तिथे वरील जो मातीचा जो थर आहे तो वाहून गेलेला असतो व तिथलील जो भाग असतो हा पूर्णपणे खडकाळा असतो. दुसरा जो आहे ज्या प्रवाहात पात्रात मुद्रुगाळांचं संचयन होत असतं. जिथं पाणी स्थिर असतं, जिथं पाण्याला चढ उतार नसतो त्या भागामध्ये नदी जी आहे याच्या तळाला जे काही जो गाळ आहे, ज्याला आपण पोयटा माती किंवा पौष्टिक माती म्हणतो, तिचा स्तर आपल्याला आढळून येतो. तिचा जो थर आहे तिथं आपल्याला दिसून येतो. बऱ्याच वेळा कठीण आणि मुद्र जे पात्र आहेत अशा दोन्ही स्थितीमध्ये नदीच्या प्रवाहामध्ये अचानक निर्माण होताना दिसून येतात. मोठ्या प्रमाणामध्ये जर
पाऊस जर झाला तर आणि पूर जर आला तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये जो गाळ असतो हा वाहून जातो व तो दुसरीकडं त्याचं शिफ्टिंग होतं, किंवा जास्त जर प्रवाह असेल तर असा गाळ समुद्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जमा होत असतो. त्यामुळे नदीच्या प्रवाहामध्ये धावत्या आणि डबकी, ज्याला आपण रॅपिड्स आणि पोल जे असतात हे तयार होतात. या दोन्ही स्थितीमध्ये जैविक समाज भिन्न प्रकारचे असतात. डबक्यातील जैविक समाज जो आहे हा साधारणपणे तळी किंवा सरोवरामध्ये दिसून येतो. वनस्पतीजन्य फ्लॅक्टनची बऱ्यापैकी येथे वाढ होते व तेथे मासे आणि जलचर कीटक आढळतात. या उलट कठीण खडकावर तयार झालेल्या धावत्यावर जैविक विकास मर्यादित असतो. म्हणजे जिथं मृदुगाळाचा संचय आहे त्या ठिकाणी डबकी किंवा तळी तयार होतात आणि यामध्ये वनस्पतीजन्य फ्लॅटकान जो आहे याची निर्मिती होते. तिथे मासे आणि जलचर कीटक मोठ्या प्रमाणात आढळतात. या उलट कठीण खडक जर आपण बघितले तिथं मात्र जे काही जैविक विकास जो असतो हा मर्यादित असतो. जगातील काही मोठ्या नद्यांचा जलप्रणालीत भौगोलिक व मानवी घटकांच्या परिणामामुळे नदी परिसंस्थेमध्ये बिघाड झालेला दिसून येतो. अतिगाळ संचयन, महापूर, पात्र परिवर्तन, धरणे, जलसाठे, टाकाऊ पदार्थांचा समावेश यासारख्या गोष्टींचा जो काही नदी परिसंस्था आहे हिच्यावर परिणाम होताना दिसून येतो. भारताचा जर विचार केला तर गंगा नदी सर्वात प्रदूषित झाली आहे. हजारो कारखान्यांचे जे टाकाऊ पदार्थ असतात हे गंगा व तिच्या उपनद्यांमध्ये सोडले जातात. सेंट लॉरेन्स, मिसिसिपी, ओहिओ, ओब, डॅन्यूब, थेम्स या नदींची परिसंस्था देखील अतिशय दूषित झालेली आपल्याला दिसून येते. पुढचा जो मुद्दा आपला आहे तळी व सरोवरातील परिसंस्था. तळी व सरोवरातील परिसंस्था गोड्या पाण्यातील परिसंस्था असंही त्याला म्हणतात. भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या तळी व सरोवराची निर्मिती अलीकडील कालावधीमध्ये झालेली दिसून येते. सरोवराच्या विस्तारावर जर विचार केला तर परिसंस्थांचं स्वरूप अवलंबून असतं. विशाल सरोवरामध्ये परिसंस्थांचे विविध स्तर निर्माण होतात. किनारी भागामध्ये उथळ पाण्यामुळे गवत व वनस्पती वाढतात. या ठिकाणी कृमी, अळी, अभयचर प्राणी आढळताना दिसून येतात. अंतर्गत खोल पाण्याच्या भागामध्ये मासे, खेकडे व जे काही मुद्रुकाय जे प्राणी आहे यांचं वास्तव असतं. जलपृष्ठावरती फ्लॅटकनचे वैपुल्य असतं. पाण्याच्या खोलीनुसार तापमान कमी जास्त होते. सूर्यप्रकाश कमी होतो. परिणामी सजीव जे असतात यांना प्रतिकूल वातावरण या ठिकाणी तयार होतं. त्यामुळे जैविक समूहाचं प्रमाण देखील कमी होतं. उथळ जी सरोवरं असतात ज्यांची खोली कमी असते या ठिकाणी प्रकाश संयोग क्रियेसाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश तिथे भरपूर प्रमाणात मिळतो. त्यामुळे भूपृष्ठ इतकी सरोवरे उत्पादक बनतात. जपानसारख्या देशांमध्ये अशा प्रकारची जी सरोवरे आहेत यामध्ये मिळणाऱ्या माशांचा उपयोग खाण्यासाठी केला जातो. तृणभक्षक म्हणे वनस्पतीजन्य जे फ्लॅटकान आहे यावर जगणाऱ्या माशांचं 1 हेक्टर सरोवरातील उत्पादन हे 1000 ते 5000 पौंडपर्यंत मिळतं. पौंड हे जपानमधलं जसं आपण आपल्या भारतामध्ये रुपये आहे तिथे पैसे मोजण्याचं साधन किंवा पैशाला पौंड असे म्हणतात. परंतु जर मांसभक्षक मासे सरोवरात जर असतील तर हे उत्पादन 100 ते 500 पौंडापर्यंत आपल्याला दिसून येतं. म्हणजे यामध्ये जे काही पौंड आहे ज्याचा आपण इथं उल्लेख केलेला आहे हे 1 रुपयाचं किंवा चलनाचं एक नाव आहे. समजा शेतकऱ्याने एक तळं तयार केलं व काही वर्ष वापरलं आणि नंतर तळ्यांमधील जर पाण्याचा वापर करणे सोडून दिलं तर अशा तळ्यांमध्ये परिसंस्था काळानुसार कशी बदलते हे सुद्धा एक अभ्यासाचा एक भाग आहे. आता या ठिकाणी काय होतं, या तळ्यामध्ये जर संचार जर नसेल, मानवी हस्तक्षेप जर नसेल तर अशा शेतकऱ्यांनी केलेल्या तळ्यामध्ये
मुक्त पाणी असल्यामुळे त्यात फ्लॅटकन आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतं. काळानुसार सभोवतालच्या परिसरातून झीज होऊन जे काही पाणी वाहून येतं, या वाहणाऱ्या पाण्यामुळे व गाळामुळे मृत जे काही फ्लॅटान आहे यांची तळी भरण्यास सुरुवात होते व पाण्याच्या खोलीत घट होत जाते आणि तळातील ज्या काही गाळाच्या संचयामध्ये जी वाढ होते त्यामुळे प्रथम जलनिग्म वनस्पती तिथं तयार होतात आणि नंतर तरंगणाऱ्या वनस्पती तिथं तयार होतात. या सुरुवातीच्या ज्या काही अवस्था आहे कोणत्या प्राणी जीवनामुळे घडून आलेल्या आहेत ते केवळ खन्नाळ जर आपण त्याचं जर संशोधन जर केलं तरच हे दिसून येतं. आता जलपरिसंस्था व भूपरिसंस्था जी आहे यामध्ये जर आपण जर दोघांचा तुलनात्मक विचार जर केला तर गाळाची व मूत्रजैविक पदार्थाच्या संचयाची क्रिया सातत्याने यामध्ये चालू राहते आणि मग तळ्याची खोली जितकी कमी असते तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये वनस्पती आढळतात. यातूनच मग काय होतं की तळ्याचे दलदलयुक्त जमिनीत रूपांतर होताना दिसून येतं. मग या तळ्याच्या आजूबाजूला झुडपे, छोटी छोटी झाडे दिसून येतात. त्यामुळे मुद्रेमध्ये बदल होताना दिसून येतो. कारण खनिजे, पाणी व ऊर्जा यांचं जे काही वहन आहे हे मुद्रा व वनस्पतीमध्ये वेगाने संक्रमण होण्यास मदत होते. कालांतराने उच्च व मोठे वृक्ष देखील आढळून येतात. म्हणजे जलपरिसंस्था जी आहे या जलपरिसंस्थेला बाजूने जो काही ज्याला एक सपोर्ट आपण म्हणूया किंवा जलपरिसंस्था चांगली टिकून राहावी यासाठी आपल्याला भूपरिसंस्था आपल्याला मदत करताना दिसून येते. म्हणजे जलपरिसंस्था आणि भूपरिसंस्था यांचा एक चांगला संबंध या तळ्याच्या माध्यमातून निर्माण होताना दिसून येतो. मग कालांतराने ह्या तळ्याच्या भोवती मोठी वृक्ष तयार होतात. मग आर्द्र हवामान होऊन तळ्याचं रूपांतर जंगलामध्ये होतं आणि शुष्क हवामानामध्ये ते गवताळ जो प्रदेश आहे हा देखील या ठिकाणी तयार होतो. म्हणजे कालांतराने तळ्यातलं पाणी जर कमी जर झालं तर त्या कालावधीमध्ये पुन्हा तिथं वनस्पती तयार होतात. वनस्पती पुन्हा वाढीस लागतात. हे चक्र काही दिवस चालल्यानंतर तिथं वनस्पतींचं वाढ मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्या भागामध्ये मग नंतर पुढील कालावधीमध्ये दलदल जो प्रदेश जो आहे हा तयार होतो. हे जे चक्र जे आहे हे खूप याला मोठा कालावधी आपल्याला लागताना दिसून येतो. यामध्ये शेवटचे जो प्रकार आहे जलपरिसंस्थामधला खाडी परिसंस्था. आता समुद्राचं पाणी नद्यांच्या मुखात जोपर्यंत शिरतं, जिथे शिरतं तो जो भाग आहे त्याला आपण जो किनारा असतो त्याला आपण खाडी असं आपण म्हणतो. जमिनीचा चिंचोळी भाग ज्यात सागराचं पाणी शिरतं किंवा जिथं असं कुठेतरी जमिनीचा थोडासा भाग असा त्रिकोणी किंवा चिंचोळी झालेला असतो तिथं समुद्राचं पाणी शिरतं त्याला आपण खाडी असं आपण म्हणतो. खाडी ही नदी व समुद्र किंवा समुद्र आणि आखात यामधील जी संक्रमण अवस्था आहे असं मानलं जातं. कारण नद्या व समुद्र या दोन्ही दृष्टीने जर बघितलं तर क्षारांची क्षमता ही मध्यम असते. खाडीला जे विशेष गुणधर्म प्राप्त झालेले असतात. खाडीमध्ये जे पाणी असतं हे बऱ्यापैकी स्थिर असतं त्यामुळे तिथं खाद्यपदार्थ विपुल आपल्याला दिसून येतात. तसेच तेथे अनेक प्रकारचे जीव वाढताना दिसून येतात. भरती आवटीमुळे पोषक द्रव्ये पुरवली जातात आणि त्यानंतर जे काही पदार्थ वाहून जातात त्यामुळे ऊर्जेचं संक्रमण जे आहे हे वेगाने होताना दिसून येतं व जीवजातींची विविधता देखील निर्माण होते. उथळ समुद्रामध्ये प्रकाश जे काय आपण संयोगक्रिया जी आहे ही मोठ्या प्रमाणात होते आणि तिथे 3 प्रकारच्या वनस्पती आपल्याला आढळून येतात. यामध्ये पहिला आहे भूपृष्ठ भागाजवळ तरंगणारे वनस्पतीजन्य प्लॅक्टन. दुसरं खोल चिखलामध्ये वाढणाऱ्या सूक्ष्म वनस्पती किंवा शैवाल व तिसरं जे आहे विस्तृत जलनिमग्न गवत. खाडीमध्ये उथळतेमुळे उत्पादक भक्षक यांच्यात जे घनिष्ठ संबंध निर्माण होतात. अलीकडील औद्योगिक जे आहे पदार्थ या खाड्यांमध्ये सोडल्यामुळे तेथील परिसंस्थेचं स्वरूप धोक्यात आलेलं आहे. अशा प्रकारे परिसंस्था जे आहे हिचे जे काही प्रकार या ठिकाणी आपण बघितले म्हणजे भूपरिसंस्थाप्रमाणेच जलपरिसंस्था ही निसर्ग चक्रासाठी महत्त्वाची आहे असं आपण यामध्ये म्हणू शकतो.
त्यानंतर पुढचा जो भाग आहे परिसंस्थेचा, याला आपण मानवी परिसंस्था असं आपण म्हणतो. म्हणजे मनुष्य पर्यावरणात जे आहे, या पर्यावरणाच्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये मानव निर्मित परिसंस्था ही महत्त्वाची आहे. त्याच्या निर्मितीमध्ये जी काही परिसंस्था आहे, जल परिसंस्था, भूपरिसंस्था, यामध्ये मानवाचा मोठा सहभाग किंवा हस्तक्षेप आहे, म्हणून त्यांना मानवी परिसंस्था म्हणतात. त्यात कृषी परिसंस्था, पशुपालन परिसंस्था, खाणकाम परिसंस्था, नागरी परिसंस्था, औद्योगिक परिसंस्था, कृत्रिम परिसंस्था, अवकाश परिसंस्था, हवामानाच्या विविधतेमुळे भूपृष्ठावर विविध प्रकारची जी काही शेती जी आहे ही केली जाते मनुष्याच्या माध्यमातून. तिच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे पिके उत्पादित केले जातात. या परितत्वावर दूध निर्मिती आहे, मांस निर्मिती, कातडी निर्मिती, जगाच्या बऱ्याच भागामध्ये पशुपालन व्यवसाय देखील केला जातो. खनिज वितरणाचे भूपृष्ठावर भिन्न स्वरूपाचे परिणाम होताना दिसून येतात. काही भागात तर विपुल प्रमाणामध्ये किंवा अल्प प्रमाणामध्ये अशा प्रकारचे जे खनिज जे साठे आहेत हे आपल्याला दिसून येतात. खनिजावर आधारित व्यवसाय केला जातो किंवा खनिजाचं खोद केली जाते. औद्योगिक विकासामुळे शहरी भागांकडे लोकांचं स्थलांतर होत आहे. त्यामुळे शहरे अधिक मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारित होताना दिसून येतात. त्यात अनेक प्रकारचे जे काही मानवी जीवन आहे हे निर्माण झालेले दिसून येतं. या मानवी जीवनाचं जल प्रदूषण, हवा प्रदूषण, आवाजाचे प्रदूषण, झोपडपट्टी यावर मोठ्या प्रमाणावर आपल्याला परिणाम झाल्याचं दिसून येतं. जल परिसंस्था आणि मानवी परिसंस्था हा टॉपिक आपण संपवलेला आहे. पुढील जो भाग आहे हा नेक्स्ट लेक्चरला घेतला जाईल. धन्यवाद.